हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मुळ्याचा पराठा। तर आता साहित्य बघूया। मुळा खिसलेला आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे, पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे। त्यानंतर आलं लसूण मिरची याची पेस्ट केलेली आहे, मीठ, जिरे पावडर आणि कणिक ऑलरेडी मी मळून ठेवली आहे, साधारण अर्धा तास भिजत ठेवलेली होती। कणकेमध्ये 3 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ, पाव चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे, फ्लेवर साठी मस्त लागतो। आता आपण पराठे करायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई तापत ठेवते मी। ह्या मुळ्याची आपल्याला थोडीशी भाजी जशी करतो आपण थोडं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचा वास राहत नाही आणि पराठ्यामध्ये पण पटकन शिजलं जातं। 2 मोठे चमचे तेल घालते मी। एक 2 मिनिटं तेल तापू दे। तेल गरम झालेलं आहे थोडंसं। आता ही जी पेस्ट केली होती आपण आलं लसूण आणि मिरची, आवडत असेल तर कोथिंबीर सुद्धा या पेस्ट मध्ये ऍड करू शकता। ती मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तेलामध्ये। गॅस बारीक करायचा। आणि छान परतून घ्यायचं। परतलं गेलं की याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि किंचित लाल तिखट, कारण आपण ऑलरेडी मिरची घेतलेली आहे। त्याचा मस्त असा लसणाचा वास येतो, म्हणजे परतलं गेलेलं आहे सगळं। मग खिसलेला मुळा ऍड करायचा। त्यात कुठेही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग अर्धा चमचा मीठ घालायचं, कारण कणकेमध्ये सुद्धा मीठ आहे, सो त्या अंदाजाने घाला। हे सगळं अगदी बारीक गॅसवरती करायचं आहे। हे बऱ्यापैकी चांगलं सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटं वाफ देऊया। कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत। लावायसाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही गव्हाचं पण घेऊ शकता, पण जर पहिल्यांदा करत असाल कुठलेही पराठे तर तांदळाचं पीठ घ्या, म्हणजे सोपं पडतं, पोळपाटाला चिकटत नाही। आणि ही आपली तयार झालेली भाजी मी थंड करण्यासाठी या बाउलमध्ये काढली होती। आता आपण सुरुवात करूया। तवा तापत ठेवते। आणि तेल सुद्धा इथे घेते लावायला। तूप आवडत असेल लावायला तर तुम्ही ते पण लावून पराठे भाजू शकता। तर आता काय करायचं, यातला एक एक गोळा घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं। साधारण एवढ्या आकाराचे लाटून घ्यायचे 2। मी एक लहान थोडंसं आणि एक मोठं असं घेते, म्हणजे ते नंतर आपल्याला पॅक करायला बरं पडतं। आता आपण दुसरा पण गोळा लाटून घेऊया। हा थोडासा मोठा आहे। आता याच्यावरती आपण लागेल तेवढ्या अंदाजाने मुळ्याची ही भाजी पसरवायची।
अशी पसरवून घेतली की ही आधीची जी लहान पोळी आपण लाटली होती ती याच्यावरती ठेवायची आणि हाताने दाबून पॅक करून घ्यायचं. आता हे बघा कडेने दिसतंय, ही कडेली आहे मोठ्या खालच्या पोळीची. ते आपण असं दुमडून घ्यायचं म्हणजे कुठूनही तो मुळा बाहेर येणार नाही. जसं आपण करंजीला वगैरे करतो ना त्या टाईप हाताने थोडंसं दुमडून घ्यायचं. पूर्ण पॅक झालेलं आहे. आता थोडंसं पीठ लावायचं दोन्ही बाजूला आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं की आपला पराठा भाजण्यासाठी तयार. हे हलक्या हाताने करायचं, खूप जोरात करायचं नाही. कडा छान लाटायच्या आहेत त्याच्या, कारण आपण डबल फोल्ड दिलेला आहे त्याला, तर ते जाड राहू नये म्हणून. आता एकदाच फक्त मी दुसऱ्या साईडने लाटणार आहे कडेनी आणि तव्यावर टाकणार आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या पराठ्यासाठीच्या 2 छोट्या पोळ्या लाटून घेऊया. हे बघा आता असं ह्याला फुगायला लागलेला आहे पराठा, म्हणजे खालून होत आला असणार आहे. दिसतोय खालून पराठा तयार झालेला आहे. आता तो उलटायचा आणि या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं. मस्त फुगतोय आपला पराठा, म्हणजे कणिक छान मुरलेली आहे. उलटायचा आणि दुसऱ्या बाजूला पण तेल लावून घ्यायचं. असा 1-2 वेळा उलटायचा आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा. थोडंसं प्रेस करून कडा भाजून घ्यायच्या व्यवस्थित. हा पराठा आपला खाण्यासाठी तयार आहे. सो आपला हा मुळ्याचा पराठा रेडी आहे. खूप छान लागतो, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झालेला आहे. जर माहित नसेल ना तर कळणारही नाही की हा मुळ्याचा केलाय. शक्यतो मुळा खायला लहान मुलांना किंवा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण अशा पद्धतीने करा, नक्की खाल्ला जाईल. सो मला सांगा कमेंटमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.